2026 येणारं वर्ष तुमच्यासाठी एकदम उत्तम असावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजच एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारा. तो प्रश्न कोणता हा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचाच 50वा दिवस आहे. माझ्यासोबत तुम्ही तुमचं स्वप्न सुरू केलंय का आणि तुम्ही त्याच्या कोणत्या दिवसावर आहेत? आयुष्याची नवीन सुरुवात हवी असेल तर काहीतरी सोडावंच लागेल. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीज मध्ये आज आपण हेच पाहणार आहोत. वेळ पुढे जातो परंतु आपण तिथेच राहतो का? कारण तर आपण काही गोष्टी सोडायचं कधीही धाडस करत नाही. कॅलेंडर बदलतं परंतु सवयी बदलत नाहीत आणि म्हणून आयुष्य कायमस्वरूपी हे तिथंच राहतं. पासून आयुष्याबद्दल तक्रार करणे सोडून द्या. माझ्याच आयुष्यात असं का? माझ्याच वाट्याला दुःख का? आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, तुम्ही जर हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तुमच्याकडे अन्न वस्त्र निवारा आहे, इंटरनेट आहे म्हणूनच, तुमच्या हातात हा मोबाईल आहे म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. तर तुम्ही जगातल्या 50% लोक, पृथ्वी तलावरच्या पूर्ण 50% लोकांपेक्षा सुखी आहात. त्यांच्यापेक्षा तुमच्या आयुष्यात खूप कमी दुःख आहे. तुमचं शरीर तुम्हाला साथ देत आहे, तुमचे विचार तुम्हाला साथ देत आहे. यापेक्षा मोठी गोष्ट या जगात कुठेही नाहीये. आहे त्या गोष्टींचे देवाजवळ आपल्याला आभार माना. जे पण आपल्याला देवाने दिलेलं आहे त्याच्यासाठी आधी समाधान माना आणि आयुष्यामध्ये प्रयत्न करा, अजून कमवा, पुढे जा, परंतु आयुष्याप्रती दररोज तक्रार करू नका, कृतज्ञ राहा. ही गोष्ट तर सर्वप्रथम शिका. आजपासून देवाने जेही काही दिलेलं आहे त्यासाठी कृतज्ञ राहायला शिका. आयुष्याची तक्रार करू नका. तुमच्याकडे जे आहे त्यातल्या खूप साऱ्या गोष्टी या जगात भरपूर लोकांजवळ नाहीयेत आणि सर्वप्रथम तर तक्रार करणं सोडा आणि कृतज्ञ राहा. तक्रार ही समस्या कमी करत नाही तर आपली ऊर्जा संपवत असते. आपलं 2025 हे वर्ष वाया का गेलं? तर आपण उपाय शोधला नाही तर आपल्याकडे जे नाही त्याबद्दल सतत तक्रारच करत राहून गेलो. या क्षणी तुलनाही करणं बंद करा. तुलना, तो समोर गेला, ती समोर गेली, तुलना या जगात कुणाशीही करू नका. तुलना जर तुम्हाला करायचीच असेल तर तुम्हाला आयुष्यामध्ये काय प्राप्त करायचे आहे त्याच्या 100%शी करा. त्या 100%ला आत्मसात करा. त्या गोष्टीपासून पैसा कमवा. जगात सर्वोत्तम पैसा कमवणं कसं कमवता येईल ते बघा आणि त्या 100%शी तुलना करा. तो प्रयत्न करा. इतरांशी तुलना करू नका. आज तुम्ही जे आहात प्रत्येक दिवस स्वतःला 1% सुधारा. वर्षभरामध्ये तुम्ही खूप काही आत्मसात केलेला असेल. तुलना ही दुसऱ्यांशी कधीच करू नका. स्वतःशी करा. स्वतःच्या चांगल्या गुणांशी करा. स्वतःला दिवसेंदिवस सर्वोत्तम बनवण्याचा प्रयत्न करा. सर्वोत्तम म्हणजे दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी सर्वोत्तम बना. इंडिपेंडेंट बना. तुमची तब्येत चांगली ठेवा. तुमचे विचार चांगले ठेवा. निरर्थक विचारांमध्ये आयुष्य घालू नका. प्रत्येकाची परिस्थिती, वय, स्वप्न सारं काही वेगळं असतं. आपण जेव्हा तुलना करतो तर आपली प्रगती त्या क्षणी थांबून जाते. एखाद्या गोष्टीची अर्धवट सुरुवात करून ती गोष्ट आयुष्यामध्ये सोडून टाकणे. आपण भरपूर जण आयुष्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टीची सुरुवात करतो. ती गोष्ट नवीन खूप उत्साहाने करतो, थोडे दिवस करतो आणि मग नंतर सोडून टाकतो. जसं आपण म्हणतो नव्याचे नवे दिवस. तर तुम्हाला आयुष्यामध्ये एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्या गोष्टीत नुसतं हुशार असून चालत नाही, तर त्या गोष्टीला दररोज वेळ द्या. त्या गोष्टीबद्दल ज्ञान अर्जित करा आणि मग बघा ती गोष्ट नक्कीच तुमची होईल. जणांनी 2025 मध्ये काही गोष्टी सुरू केल्या असेल पण अर्धवट सोडल्या असेल म्हणून त्यांचं 2025 हे वर्ष वाया गेलं. 2026 मध्ये गोष्ट कितीही छोटी आणि साधी असो, जर त्या गोष्टीची सुरुवात केली तर ती गोष्ट कधीही थांबू नका. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आयुष्य बदलते ते मोठ्या गोष्टींनी बदलत नसते, छोट्याच गोष्टींनी, पण त्याला शेवटपर्यंत पूर्ण केल्यावर, कधीच नाही सोडल्यावर. एक छोटंसं उदाहरण देते. तुम्ही कितीही छोटा व्यवसाय सुरू करा, टेलर काम सुरू करा, पोह्याचं छोटंसं दुकान सुरू करा,
एका दिवसात, एका महिन्यात, एका वर्षात तुम्हाला त्याचं काहीच जाणीव होणार नाही. पण या जगात भरपूर असे लोक आहेत ज्यांनी नुसत्या टेलर कामावर, नुसत्या वडापावच्या गाड्यावर, नुसत्या पोह्याच्या दुकानावर त्यांचा पूर्ण संसार चालवलेला आहे. त्यांच्या मुलांना उच्च शिक्षित केलेला आहे आणि त्यांच्या आयुष्याच्या गरजा पूर्ण केलेल्या आहे. मग ही गोष्ट खूप छोटीशी दिसते, परंतु ही का शक्य झाली एवढ्या व्यवसायाने? कारण त्यामध्ये त्यांचं वर्षानुवर्षाचं सातत्य होतं. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला खूप पुढे जायचं असेल, हे एका गोष्टीसाठी साधं एक छोटंसं उदाहरण दिलंय, परंतु कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला जर आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी लागू होते. एखाद्या गोष्टीला तुम्ही कधी सोडलंच नाही, ती गोष्ट पूर्णपणे आत्मसात केली आणि त्या गोष्टीमध्ये 5 वर्ष 10 वर्ष दिले तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही खूप आयुष्यात पुढे जाणार आणि त्या गोष्टीचा तुम्हाला या आयुष्यामध्ये फायदा नक्कीच होणार. 90 दिवसात आयुष्य बदलूया. आज याचा 50वा दिवस होता आणि आपण आज या 3 गोष्टी पाहिलेल्या आहे. एक, एखादी व्यक्तीसोबत तुलना करू नका. आयुष्यामध्ये हे नाही ते नाही म्हणून तक्रार करू नका. आणि शेवटची गोष्ट ही, एखादी गोष्टीला जर सुरुवात केली तर ती अर्धवट सोडू नका. तुम्हाला जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तर माझ्या स्वप्नाला सुरुवात केलेली आहे. भलेही ते दुसऱ्यांसाठी छोटा असेल पण माझ्यासाठी ते खूप अमूल्य आहे. तुम्ही पण तुमचं स्वप्न सुरू केलं का आणि तुम्ही त्याच्या कोणत्या दिवसावर आहात? मी तर माझ्या स्वप्नाच्या 50व्या दिवसावर आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की 90 दिवसाचं मी गोल ठरवला आहे आणि दररोज एक उत्तम प्रकारचा व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न राहील आणि माझ्या परीने मी माझा प्रयत्न पूर्ण करत आहे. कमेंटमध्ये नक्कीच लिहा. तुमच्या जर विचारांमध्ये असे काही व्यक्ती असतील, त्यांच्यामध्येही तुम्हाला क्षमता दिसत असतील पण त्यांना असं वाटत असेल की आयुष्यामध्ये सुरुवात झालेली आहे, अशा व्यक्तीला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. कारण ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं आजपासून मी आयुष्याची नवीन सुरुवात करू, तोच आपल्या आयुष्याचा खरा दिवस असतो, सूर्य उगवत असतो. तर उशीर कधी हा होतच नाही. उत्तम कामासाठी जो दिवस चांगला 2026च्या 1 तारखेचीच कशाला वाट बघायची. या क्षणापासून विचार बदला, तब्येत छान बनवा आणि आयुष्याचं एक उत्तम गोल ठरवा आणि त्या दिशेने दररोज एक एक पाऊल टाका. ते गोल कितीही छोटा असो, कितीही मोठा असो. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर. धन्यवाद.